अमरावती जिल्ह्याचे नामांतर करून अमरावती जिल्ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे तसा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे पारित करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत केली। अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वारावरून आंदोलनाला हिंसक वळण लागले होते। त्या अनुषंगाने सचिन खरात अमरावती दौऱ्यावर होते। अमरावती जिल्ह्यात दलित अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, तर ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिले त्यांच्या नावाला विरोध होत असेल तर अमरावतीचे नामांतर करावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यावे अशी माहिती यावेळी सचिन खरात यांनी केली आहे। देशाच्या राजधानीमध्ये आत्ता राष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांची किसान महापंचायत सुरू झालेली आहे। त्यामध्ये 40 देशाचे 40 पार्लमेंटचे प्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी MSPचा कायदा, सर्वकष पीक विमा योजना, वीज कायदा 2022 मागे घ्या आदी विषयांवर आणि भूसंपादन कायदा 2013 कायम करा यासह अनेक विषयांवर या ठिकाणी या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे आणि पुढील लढ्याचा मार्ग ठरवला जाणार आहे। 386 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर सरकारने आश्वासन देऊनही पूर्ण केले नाही आणि म्हणून देशामध्ये ही आंदोलने सुरू आहेत। आम्ही संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वामध्ये सर्व सहभागी संघटनांच्या वतीनं अमरावतीकर जनता किसान मजदूर कामगारांच्या वतीनं त्या किसान महापंचायतला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने करीत आहोत आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला त्या ठरावाला समर्थन देणारं निवेदन आम्ही आज त्यांना देणार आहोत। देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, केवळ आपल्याच देशात नाही आणि म्हणून या किसान महापंचायतीमध्ये 40 पार्लमेंटच्या वतीनं प्रतिनिधी आज सामील होणार आहेत। याचा अर्थ असा, जगामध्ये ही संपूर्ण महामारी शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कामगारांवर आलेली आहे। एकूणच गॅटच्या धोरणाचा परिणाम, उदारीकरणाच्या धोरणाचा परिणाम, याचा सर्व परिणाम देशामध्ये नाही तर देशाच्या विविध भागामध्ये, जगाच्या विविध परिसरामध्ये आलेला आहे आणि याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या देशामध्ये संयुक्त कामगार संघटना कृती समिती, संयुक्त किसान मोर्चा आणि यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा, बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय खेतमजदूर युनियन आदी या सर्व शेतमजूर कामगारांच्या आयटक आणि C2 या संघटनांसह लोक या आंदोलनामध्ये देशभरामध्ये सहभागी झालेले आहेत। AS न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।